बोमलतेस हो काल बोमलतेस जिवंत मी मेलो नाही माझ्या मेल्यावर बोमलतो चांगली नाचू रडी होता बऱ्याना ना गेला गिऱ्यानं म्हणून तुला कोणी सांगितलं मी बिमारीने मरणार आहे म्हणून मराल एक दिवस मराल तू तर माझ्या मरणाची वाटच पाहतेस हो त्यासाठी त्या वडाच्या झाडाला सूत बांधवले जाते संपूर्ण बायका यासाठी जाते की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पण जीवनातली पहिली फेकली बायको आहे 7 दिवसात नवरा मरावा ना 8व्या दिवशी दुसरा भेटावा म्हणून जाते अशा बायका तुमच्याच खानदानीत असतील मी बाई सांगतील आणि माझ्या मागे 2-3 हा मोठी आहे रे मी नाही त्यातली ना खिल्ली लावे आतली आणि खबरदार नाही ना माझ्या खानदानीतलं नाव घेतलीस तर खानदानीचं नाव घेतलं तर मिरची झोमली ना हे बायको हो का कोण बे नवरा हो का कोण दिसतच आहे मला मोठी थोडा असतं काय कमी आहे माझ्यात तुझ्या अख्ख्या खानदानीत कमी आहे माझ्या खानदानीत कमी आहे हो. काय कमी आहे सांगा जाऊ दे झोप लागते मला रात्रभर का जागरी करायला गेल्या होत्या का सांगा आताच्या आता काय नाही रे माझ्या तोंड खोलायला लावू नकोस तू तुमचं तोंड खोला आणि सांगा आताच्या आता सांगतो ना घाबरतो का कोणाच्या बापाला या रे बापू आमच्या घराजवळ या नवरा बायकोचा झगडा सुरू आहे काय काना देऊ ऐकत आहेत सांगा आठवते का दुसऱ्याच्या घराजवळ वाजव ना बे पॉक पॉक का आमच्याच घर दिसतं तुला पॉक पॉक वाजवायला ते जाऊ द्या आधी सांगा सांगतो ना आठवते का जोड्यानं उतरून भरवे पुन्हा पॉक पॉक वाजवलं असतं का माझ्या घरी का मंडई भरली आहे का बे गप्पा बसा तो माझा गिराईक आहे मी त्याची गिराईक आहे म्हणजे माहित ना कोण कोणाचा गिरायक आहे तर पूर्ण तुझ्याशी लग्न केलं नाही सासूरवाडीत माझ्या घराजवळ येऊन बसली हा पॉक पॉक वाला पॉक पॉक वाजवून जाते सायकलवाला टिलिंग वाजवून जाते गाडीवाला हारणं मारून जाते चांगलं माझ्या घराला सार्वजनिक मंदिर बनवली तो येते तो घंटा हलवून जाते सांगा खानदानीत काय कमी आहे ते सांगा आधी आठवते का दुसऱ्याच्या घराजवळ जा ना बे भाडव्या आमचाच घर आहे का सांगते मोठा तर सांगा आता आधी सांगा ते आठवते का तुझ्या सोबत 2 दिवसाचा माहेराला आलो होतो नाही आठवत कसं आठवलं बा मेंदू खराब आहे तुझ्या का मग आणून काम नाही दिले सर्फ एक्सेल 10 रुपयाला तर भेटते तर त्या सरप एक्सेलला दुसऱ्या तरी रेनला जो रेनलाच राहील मोठी सांगते तर तिच्या सोबत 4 दिवसाच्या हिच्या माहेराला गेलो जाताना थोडी संध्याकाळ झाली आमची सासूबाई नाही जेवायची म्हणलो झोपतो बापा तर आमची सासूबाई उठा जावई जेवा जावई उठा जावई मला वाटला मोठन बात चल बापा ताटावर जाऊन बसतो तो काही चम्मचभर दिला तर ताटभर झाला पुन्हा सकाळी बेसनाच्या डुबुकवड्या पुन्हा संध्याकाळी तर बेसनाची पाटोडी पुन्हा सकाळ झाली तर बेसनाचे लाडू पुन्हा सकाळ झाली तर वाढला बेसन असा पोट खलारला माझा 4 दिवसापैकी 2 दिवस तर संडासच मुक्काम झाला माझा होते कमी जास्त त्याच्यात एवढा चिडावा लागते का कमी जास्त पूर्ण माझी तब्येत हलवली ना कमी जास्त मोठी सांगते तर आणि तुझ्या मायला तर गावामध्ये माझ्या माईला गावामध्ये काय सांगा आताच्या आता माझ्या माईला गावामध्ये काय तुझ्या मायला तर गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना माझ्या माईला महाप्रसाद म्हणला तर जमली रे मस्त जमली पूर्ण गाव हिच्या मायला महाप्रसाद म्हणते पूर्ण महाप्रसाद या नावाने हिची माय गावामध्ये फेमस आहे कोणाच्या घरी कोणतीही वस्तू कमी पडू दे अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी थोडसा तुमच्या गावच्या हाटलात बसला होता एक माणूस आला भाऊ म्हणते गाईचं दूध कोणाच्या घरी मिळेल अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी तुझ्या मायाच्या घरी एक काही गाणं या कोचा दूध देते होते दुसरा माणूस आला भाऊ म्हणते मोहतेलाचा रस कोणाच्या घरी मिळेल अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी कोणच्या मोहतेला झाडाला जाते हो तुझी माय हा तिसरा माणूस आला भाऊ म्हणते बंगला पान कोणाच्या घरी मिळतील अबे जा म्हणते महाप्रसादच्या घरी कोणच्या पानाच्या वेला लावल्या हो तुझ्या मायनं आजी आणि त्याने गमत करत असती हा मोठी तुफान आजी ना गावभर नातू आहे तिचे मोठी सांगते त्यांच्या बहीण तो तुझा बाप खबरदार माझ्या बापाला काही म्हणलं तर खूप साधा बोळा माणूस आहे माझा बाप तोच म्हणतो साधा सुद्धा माणूस आहे जी हिचा बाप माझा सासरा त्या माणसाला इतिहास भूगोल येत नाही आणि हे कंटाची रीत सोडवला कोणा देवा सांगणारे काय करू या नवऱ्याचा देवा सांगणारे काय करू या बायकोचा त्याला काय विचारता मला विचारा आरती करा माझी तुझ्या मायाची ओळख आले पाहिजे खाता खोललं घरच्या बँकेत विड्रॉल भरलं दुसऱ्या बँकेत तरी माझ्या सासूचा पाहून मला डाऊट येतच होता त्या पपईच्या झाडाला कोवळा लागलाच कसा म्हणून लाच्या बैल तुला इथं मला काय ना बोमशी झोपतो गप्पा बसा आताच्या तर सांगा मला काय तुला इथं गावामध्ये डुडुम लयला म्हणतात ना
अबे हे फेमस आहे आपल्या गावामध्ये. अख्खा गाव हिला डुडुम लायला म्हणून ओळखते. पूर्ण जवान पोराच्या सायकलीवर मागे लिहिलाय डुडुम लायला. लाच्या पाहिजे माझी साडी एकूण ते एक आहे पण पुऱ्या गावभर नमुना आहे बे. अबे एवढी तेरशी पाहते इकडं ना चालते इकडं पाहत. हॉटेलमध्ये जाते भज्याकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी देते. एवढी खराब खानदान आहे तुझी. झालं सांगू हा तो भाऊ राहिला ना त्याला तर टिकल्या पाखरू म्हणतात ना घरी हो. झालं आता सांगू हा, झालं हा. आता झोपतो. आता कशी झोप नाही लागणार. आपलं तर सांगून ठेवलं. सांगणार कसं ते म्हणतात ना आपलं ठेवाचं झाकून दुसऱ्या पाहाचं वाकून. नाही सांगणार. ते तुमची बहीण 3 नवरे केली म्हणते. कशासाठी जी तिला आवडते तर मी का करू. वा वा वा. ते तुमची बहीण तर ऐश्वर्याच लागली जशी. मान अभिषेक भेटला तरी सलमान झुरू झुरू मरते. आणि तो तुमचा बाप 2 लग्न केला म्हणते. कशासाठी पॉवरफुल माणूस आहे तो. पॉवरफुल. म्हणूनच तुमच्यातला पॉवर कमी आहे. काय म्हणालीस म्हणजे माझ्या टीव्हीवर चित्रच नाही येत म्हणतात. चालते माझ्या घरातून. आधी मला सोडचिठ्ठी द्या. गेलो तुला सोडचिठ्ठी सोडचिठ्ठी सोडचिठ्ठी. चालते माझ्या घरातून. चालते हो. माझ्या खांद्यावर ये नवा त्याच्या खांद्यावर कायला चाललीस. एवढा मजबूत नवरा आहे तर का दिसे नाही तुला. चालली जशी सागिल भाऊ. हा, मस्त सेवा देत असत तरी बी आमच्या घरी. बापा काऊन का झाला? काय झाला सकाळपासून तिरत वेळा म्हणला या बायकोनं. एवढ्या तालासुरामध्ये रडते. एवढ्या तालासुरामध्ये लावणी म्हटलं असता तर माझा फळ कुठल्या कुठे गेला असता. सागिल भाऊ तालासुरात नाचते. तालासुरात गाणंही म्हणते ना. तालासुरात नाचते. पण त्याचा काय ना घुंगरू आहेत ना घुंगरू. हा ते घुंगरू ते चढवावे लागतात. घुंगरू चढवावे लागतात. हो अबे पेटी चढताना ऐकलं ती तबला चढताना ऐकलं तर घुंगरू कधीपासून चढावले लागणार. बापा सागिल भाऊ चढतेच घुंगरू. घुंगरू चढतेच नाही. एकदा का घुंगरू चढली नाचते का नाही पुरा विकारा मानते. हो एवढं नाचतं. हो मग का म्हणतेस तर चढव का घुंगरू. अबे चढव. चलो आम्ही तबला पेटी बाहेर चढवतो ना तो घुंगरू खोले म्हणजे. त्याचं काय आहे ना सागिल भाऊ. हे घुंगरू चढवायची विद्या फक्त माझ्याकडेच आहे. आणि तसं काय माहितीये का घुंगरू चढवायसाठी अंधाऱ्या खोलीत जावं लागते. 10-20 मंत्र म्हणावं लागते. एकदा का घुंगरू चढले खन 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 तर मग अशी नाचते का नाही जबरदस्त. नाही बे खराब विद्या आहे. बापा खाऊ तुला मोठा तुझा फड मोठा करायचा का नाही. हो तुला या पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा शाहीर म्हणून तुझा फड मोठा झाला पाहिजे का नाही. हो मग जिल्ह्यातला मोठा शाहीर म्हणून नाव झाला पाहिजे का नाही. हो अरे महाराष्ट्रातला मोठा शाहीर म्हणून तुझं नाव झाला पाहिजे का नाही. हो मग का म्हणतेस तर चढवू का. चढव बे. नाही ना चल हो. चला ना लवकर. हे अशी काम करते बे. हे घुंगरू चढवायची पहिली स्टेप आहे. दाजी या ना लवकर. हे अशी काम करते बे. हे घुंगरू चढवायची दुसरी स्टेप आहे. हे चढव. दाजी किती हे घुंगरू चढवायची चौथी स्टेप आहे. दाजी या ना लवकर.